मुंबईला ना सगळं मिळतं, पण शॉपिंगसाठी जायचं बोलू नका, नुसता कंटाळा. पण गणपतीची शॉपिंग असेल तर मजा येते. मग सकाळी मी मावशीसोबत निघालो मामाकडे जायला, कारण आज मला मामाकडे राहायचं होतं. आज बसला गेलो होतो मी मावशीच्या सोबत. जेवून घेतला, कारण मुंबईला खाया प्यायचे होता तो वांदे. संदेश दादाने मला सोडला शगुनला, आणि शगुनवरनं मी धावत गेलो. 2 मिनिटासाठी माझी ट्रेन सुटली असती. नेरूळला पोहोचलो आणि मुंबईपर्यंत उभाच गेलो ट्रेनमध्ये. बसायलाच जागा नव्हती. मस्जिद बंदरला आम्ही गेलो अगरबत्तीच्या दुकानामध्ये. पूजेचं साहित्य आणि मरणाची गर्दी, उभा राहायला जागा नाही. माझ्या बरोबर आज मामा आला होता, कारण त्यांना पण गणपतीसाठी काहीतरी साहित्य घ्यायचं होतं, वस्तू छोट्या मोठ्या. मामाने वडापाव खाल्ला, मी तर जेवून आलेलो, म्हणून माझा काही संबंधच येत नाही. मुंबईला मरणाची गर्दी होती आज, कारण आज होता सॅटर्डे म्हणजे शनिवार, आणि ट्रॅफिक सांगायलाच नको, एवढी ट्रॅफिक. नंतर आम्ही गेलो क्रॉफर्ड मार्केटला, आणि पोलीस सगळ्यांना उठवत होते, रस्त्यावर बसून देत नव्हते. मग आम्ही थोडीफार शॉपिंग केली, जे पाहिजे होतं ते भेटलाच नाही. आज पावसाने आमच्यावर उपकार केलेले. खूप जास्त दमलेलो आम्ही दोघं पण, आणि एवढा चाललो की पाय गळ्यात आले.